सगळे नाचताय, मजा घेताय या आजच्या आनंद सोहळ्याची. मला वाटतं आजचा दिन फार महत्त्वाचा आहे. महिला दिन आपण साजरा करतो, जागतिक महिला दिन साजरा करतो. आणि साधारणपणे ह्या दिवशी आपण अनेक लोक सोशल मीडियावर बोलत असतो, काही काही आपले क्रिएटिव्ह टाकत असतो, विचार आपले मांडत असतो. थोडे हे लाईट बंद करा ना, समोरचे कोण दिसतच नाहीत. आम्ही लाईट नसलं तरी दिसू. तर आपण हे वेगळे वेगळे विचार मांडत असतो. आणि खास करून सोशल मीडिया आल्यानंतर, इंस्टाग्राम आल्यानंतर, ट्विटर आल्यानंतर आपण वेगळ्या वेगळ्या काही काही गोष्टी लिहित असतो महिलांसाठी, की तूच ताकद, तूच प्रेरणा, तूच स्फूर्ती. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण आज खरोखर मी आज सोशल मीडियावर सकाळपासून काही टाकलं नाही एवढ्याचसाठी, कारण अनेकदा आज आपल्या समाजात आपण पाहतो की हे शब्द महिलांसाठी फक्त ह्या दिवसासाठी राहिलेले आहेत आणि इतर दिवसांना आपण विसरून जातो. खरं जर पाहायला गेलं तर आपल्या देशाची ताकद ही महिला आहे. आपण म्हणतो अनेकदा की युवा ही आपली खरी ताकद आहे. आहेच, युवा तर आहेच. पण युवा जरी ताकद असली तरी महिला ही आपली खरी ताकद आहे. जर आपण आपल्या धर्मात देखील पाहिलं तर अनेकदा आपण पाहतो घरी जेव्हा लहान मुलगी असते तिला आपण सरस्वतीच्या रूपात पाहतो. शिक्षण असतं, अभ्यास असतं. कोणाचं लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जातो तेव्हा आपण लक्ष्मी म्हणून पाहतो. पण आजची जी खरी आपल्याला ती दुर्गा देवीची आहे. तो अवतार, तो हे रूप आपल्याला दिसणं गरजेचं आहे. ह्या तिन्ही देव्या आपल्याच अवतीभवती असतात, तुमच्यामध्ये असतात. ते तिन्ही रूपं आपल्या देशाला आज गरजेची आहेत. आणि आपला देश ज्या काळातून चाललेला आहे, खरं आपला देश जर पाहिला तर देशाला पण आपण भारत मा असं म्हणतो. आणि म्हणून आज मी इथे हा दिन साजरा करत असताना जास्ती काही आपल्याला सांगणार नाही. तुमच्याकडून प्रेरणा तर आम्ही घेतच असतो. पण जसं मी सांगितलं ना, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आपण लिहितो त्या आजच्या दिवसासाठी नाही, तर आपण सगळ्यांनी मिळून आपल्या वर्षातल्या प्रत्येक दिवशी महिलांना आपण साजरं केलं पाहिजे, महिलांचा आदर केला पाहिजे, महिलांचा मान सन्मान हा आपण राखलाच पाहिजे. ही संस्कृती, हे विचार आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. आज इथून पुढे निघत असताना आपल्याकडून तर प्रेरणा घेतच आहे, पण आपले आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. तुम्हाला जर आशीर्वाद द्यायचे असतील मला, तर दोन्ही हात वरती करून मला आशीर्वाद द्या. हे जर प्रेम असलं आणि ही जर आशीर्वाद असले तर आपल्याला कुठचीही ताकद रोखू शकत नाही. हेच प्रेम मी पुढे घेऊन निघत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.